विशेषतः केळी शेती विषयातील एक नामवंत तज्ज्ञ आणि मार्गदर्शक आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि शेतीमधील खर्च कमी करणे यावर त्यांचा मुख्य भर असतो. त्यांनी कृषी क्षेत्रातील संबंधित राष्ट्रीय स्तरावर महत्वाच्या संस्थांवर काम केलेले आहे. ICAR सदस्य ते भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या नॅशनल ऍग्रीकल्चर एज्युकेशन एक्रेडिशन बोर्डचे सदस्य राहिलेले आहेत. हे मंडळ भारतातील कृषी शिक्षणाचा दर्जा ठरवण्याचे काम करते. थोडक्यात सांगायचे तर सागर कोपर्डीकर सर हे आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि पारंपरिक शहाणपण यांची सांगड घालणारे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, ज्याची केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल घडून आणला आहे. हा एक छोटासा अवघ्या 2 ओळीचा त्यांचा मी परिचय सांगितलेला आहे. यानंतर मी सन्माननीय सागरजी कोपर्डीकर सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी शेतकऱ्यांना संबोधित करावं व सर्व शेतकऱ्यांना एक सूचना देतो, जरी काही आपल्या प्रश्न असतील तर कृपया त्यांनी आपल्याच कागदावर थोडासा खिशातला कागद काढा आणि त्यावर लिहून घ्या. आपण त्यांचं मार्गदर्शन झाल्यानंतर आपल्या मनात जे काही प्रश्न आहेत ते आपण त्यानंतर घेऊया. आपलाच पेन काढायचा, आता आपलाच कागद काढायचा, पुढच्या कार्यक्रमापासून आपण डायरी ठेवू, पण यावेळेस आपण आपल्या कागदावर आपण आपले प्रश्न काढून घ्या. उपस्थित आहे. गेल्या 1 महिन्या 6 महिने मी मध्य प्रदेशच्या एरियामध्ये होतो. मी पाहिलं 3-4 रुपये 5 रुपयाचे दर चालू होते आणि शेतकऱ्यांची तरी देखील ऐकण्याची इच्छा होती. तब्बल मी 16 दिवस 21 मीटिंग घेतल्या. 21 मीटिंगला शेतकरी अगदी 200, 300, 400 यायचे. मला खूप बरं वाटायचं की अरे 2 रुपयाचे केळीचे दर आहेत, 5 रुपयाचे केळीचे दर आहेत, तरी देखील शेतकरी कसं काय येतोय. मग मी इंट्रोड्यूस करायला चालू केली. मग समजलं की काय आहे, तर शेतकऱ्यांनीच मानसिकता केली होती की दर वर खाली होत राहणार आणि प्रत्येकात मध्ये बॅड पॅच येतोच. म्हणजे शेतकरी मला सांगायचे, मी सांगतो की त्याची टाकते की मलाच कळत नव्हतं. म्हणजे व्यासपीठावर जाऊन मी उभं राहिले आणि तेच मला म्हणायचं दर पडलेले आहेत सर, गिर गए, कोई प्रॉब्लेम नहीं है, वो हर 2-4 साल में 2-3 महीने भी आता है. म्हणजे इतकी बलाढ्य मोठी मानसिकता असणारे कोणी उद्योजक असेल तर शेतकरी आहे. म्हणजे इतकी बलाढ्य मानसिकता. एखाद्या दुकानदाराची अवस्था बघितली की जो व्यापारामध्ये आहे आणि जर काही दर गडबडले तर त्याची अशा अवस्था होती की त्याचा बीपी वाढतो, तो हॉस्पिटलला जातो, त्याच्या सगळे बँक बॅलन्स शीट समोर फिरायला चालू होतात आणि मग तो सगळ्या माणसातनं बाहेर पडतो, डिप्रेशन मध्ये जातो. काय काय भारी भारी शब्द आहेत त्याच्यासाठी. पण शेतकऱ्याची जेव्हा मानसिकता खचते, दर पडतात, पुढे सुचायचं बंद होतं, तरी देखील एक शेती एक संस्कृती म्हणून जी आपल्या देशभरामध्ये व्यापली आहे. मग आपण एक स्वतःला एक उत्तम स्वतःला समजून काय घालतो, त्याला ठीक आहे माझ्या एकट्याच नाही, सगळ्यांबरोबर जे काय होईल ते, आणि सगळ्यांबरोबर जे होईल ते असा जो एक स्वतःसाठीचा एक सहानुभूतीचा आवाज जो आतून निघतो, त्या आवाजाच्या जोरावरती आपण वेळ मारून देतो आणि मग पुढच्या वेळेला परत ती वेळ सुधरून जाते, परत एक रुटीन लागतं, परत तो उत्साह चालू होतो. म्हणजे मी असे शेतकरी बघितले माझ्या 19 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये की रेट पडल्यानंतर, जसं आता मी काही शॉर्ट टाइमसाठी उत्तर प्रदेशला गेलो, तिथल्या शेतकऱ्यांनी मी जाण्याआधीच बऱ्यापैकी रोटर मारून टाकला होता. म्हणजे केळी बघायचा विषयच राहिला नाही. म्हणजे मी जाण्याआधीच केळी म्हणले अरे वो तो 1 रुपये में आ गई, 1.5 रुपये में क्या होगा, उसमें कुछ नहीं परोड़ेगा, तो समय बर्बाद ना हो, इसलिए हमने डिसीजन ले लिया. 3 महिने 4 महिन्याची केळी काढून टाकली आणि जसे रेट परत 10 रुपयाच्या कक्षेत आले तसं तेच शेतकरी 3 महिन्याने परत म्हणतायत आता की सर परत वापस केला लगाय काय. म्हणजे ही जी उमेद आहे ही उमेद बाकी उद्योगामध्ये होत नाही, बाकी उद्योजकांमध्ये तेवढा कणखरपणा येत नाही. हा नैसर्गिक भाग आहे. का नैसर्गिक भाग आहे? कारण शेतकऱ्याला ह्या निसर्ग, समाज, दैनंदिन कार्य आणि त्याच्यातल्या अडचणी याच्यामुळे शेतकरी इतका गंभीर आणि इतका मजबूत झालेला असतो की त्याला या छोट्या छोट्या गोष्टींनी तो कधी मोडून पडत नाही आणि तो कधी पाहिला पण नाही की तो मोडून पडलाय. आपल्या सगळ्यांना केळी टाकायचे ना, नक्की का लावायचे, पण का भाव आहे 40 रुपये 50 रुपये खाण्याला डझन आहे. 40 रुपये 50 रुपये खाण्याला दर आहे, शेतकऱ्याचे दर नाही. त्याच्यावर काय मार्ग काढा पाहिजे शेतकऱ्यांना, मग आता बघा प्रत्येक जसं काकांनी सांगितलं केळी का लावायला पाहिजे, तर तिकडे बाजारात 40 रुपये डझन आहे बघा.
म्हणून लावलेलो असतो. म्हणजे जो आपण सकाळी मंडीमध्ये 10 रुपये किलो विकून आलेला असतो तो 40 रुपये होतो. मग आपल्याला असं वाटतं चौपट नफा आहे. सर ज्यावेळेस लॉकडाऊन पडलं का 10 रुपयाला एक किलो मग पैसे झाले चांगले. पैसे झाले बेस्ट पैकी. आता व्यापार आणि ह्या मधला जो कडी आहे या कडीला थोडीशी समजून घेऊया. म्हणजे आता विषय काढलायच म्हणून याचा अभ्यास आम्ही 2014ला केला. निर्यात ज्यावेळेला एक्सपोर्टर झालो, ज्यावेळेला परदेशी बाजारात गेलो, आम्ही असा विचार केला की मधले मोठे जे बाहेर आहेत त्याला काढून कसं टाकलं तर किती फायदा होईल. शेवटी आम्ही भारतीय आहे, आमचा विचार चटक्यात कसा शॉर्टकट असतो. आम्हाला शॉर्टकट फार आवडतात. आम्ही असा विचार केला की का नाही आपण मधले कधीच काढून टाकावी, बाहेरच कशाला पाहिजे. आपण थेट जाऊ इम्पोर्ट तिकडे प्रत्येक देशामध्ये एक कंपनी फॉर्म करू, इकडे एक्सपोर्ट करणारे आपणच असू, तिकडे इम्पोर्ट करणारे आपणच असू, तिथे माल घेऊ पिकू आणि जे मग 200-500 बॉक्स 400 बॉक्स सकाळी सौद्याला घेऊन जाणारे कोल्ड स्टोरेजच्या समोर येणारे छोटे गाव ग्रामीण छोट्या म्हणजे छोट्या शहरात येणारे जे काही व्यापारी आहेत त्यांना विकू. म्हणजे फायदा काय होईल, $2-2.5 आपल्याला जादा मिळतील. $2-2.5 म्हणजे काही छोटी अमाऊंट नाही आहे. एका बॉक्स मागे जर $2 म्हणजे आजच्या घडीला 180 रुपये आहे आणि तेवढा तर नफा पण नाही आहे. पण तेवढं जर आपल्याला मिळालं तर खूप सारं होईल. म्हणून हा अभ्यास केला भारताला सुरू करू म्हणतो. आम्ही दिवसभर एका गाड्यावरती जायचं, अशी 12 मुलं लावली. नॉर्थ इंडियामध्ये नेलं, सगळ्यांना सोडलं, प्रत्येकाला शहरं दिली. त्याला सांगितलं की तुम्ही आता काम करा की तुम्ही प्रत्येक शहरामध्ये काय करायचं, गाड्यावर जायचं, दिवसभर बसायचं आणि एका गाड्यावरती किती फळं विकली जातात एका व्यापाऱ्याकडे अभ्यास करायचा. मग आम्ही दिवसभर अभ्यास केला. असे आमचे 4 दिवस काम झालं. 5व्या दिवशी पोरं टाकली आणि मग एक सरासरी निघाली आणि मग लक्षात आलं की दिवसभरामध्ये एका ठेल्यामध्ये, त्याला तिकडे ठेला म्हणतात, एका गाड्यावरती किती केळी विकली जाते तर मॅक्स टू मॅक्स सर्वाधिक 5 ते 6 कॅरेट विकली जाते. सर्वाधिक, त्यापेक्षा जास्त सीझनला काय झाले 10-12 कॅरेट. मग एक 5 ते 6 कॅरेट जर एक माणूस केळी दिवसभरात विकतो तर त्यावेळी ऍपल किती विकतो तर अर्धा पाऊण बॉक्स विकतो, कधी कधी 1 बॉक्स विकतो. मग अजून बाकीची फळं विकली तर मग 7 किलो पासून 9 किलो, कधी कधी 12 किलो. मग याची सरासरी काढली, मग केळीमध्ये 60 कॅरेट जर केळी दिवसभरामध्ये विकली जात असेल सरासरीला तर एका कॅरेट मध्ये डझन किती तर 10 डझन 11 डझन 12 किलो. गोष्ट समजते. आता उत्तरेकडे केळी वजनावर आहे, किलोवर विकली जाते. काही एरियामध्ये अजून पण डझनावर आहे. ठीक आहे. आता याची बेरीज मारल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की 4 कॅरेट म्हणजे त्यानं तो कॅरेट 360 रुपये 380 रुपयाला बाजारात आणलेला असतो पिकणाऱ्यांकडे किती आणलेला असतो 360-380. आपल्याकडे 10-15 रुपये किलोने गेली, पिकणारा त्याच्यावर 2 रुपये किलोला लावतो, वाहतुकीचे पैसे लावतो, वजन घटलेले पैसे लावतो. त्यामध्ये किलो डझनावर आणलेला असतो. तर पिकलेला जो हिरव्या केळीचा जो काही कॅरेट असतो तो 22 किलोचा असतो आणि ज्या वेळेला तो पिकवला जातो त्यावेळी त्याचं वजन 16 किलो. म्हणजे 5 दिवसामध्ये त्याचं वजन काय झालं, घटलं. म्हणजे त्याच्यातलं पाणी बाहेर आलं. माझी भाषा समजते नाही जादा होत नाही. तर आता 5 किलो त्याचं वजन 5 ते 6 किलो घटलं. ते कशामुळे घटलं तर त्यातलं जेवढं क्रमशः पाणी होतं ते निघून गेलं आणि शुगर सॉलिड फॉर्म मध्ये कन्वर्ट झाली. साखर जे आहे ते घन रूपांतरित झाली. त्यामुळे फळ पिकलं, आपण त्याला म्हणतो फळ पिकलं. आता या स्थितीमध्ये तो काय करतो, त्याचा घसारा लावतो. त्याला किलो, कारण शेतकऱ्याकडे त्याने कशा आणल्या बस आणले. मग तो काय करतो, त्याचा घसारा लावतो आणि 360-380 रुपयेपर्यंत कॅरेट विकणाऱ्या माणसाला देऊन टाकतो. दिवसभरामध्ये त्यांनी 60 रुपयाने चालू केलेली केळी शेवटी 40 रुपयावर आणून जेव्हा 60 ते 72 डझन केळी विकली जाते तेव्हा डझना मागे त्याला किती रुपये शिल्लक राहतात तर 40 रुपये प्रमाणे 24 म्हणजे 2400 रुपये शिल्लक राहणं आपल्या दृष्टीला अपेक्षित आहे. परंतु कमी आलेला दर, संध्याकाळी खराब झालेली केळी, वजन दांड्यातून फुटलेली, या सगळ्याची बेरीज मारली की त्याला जास्तीत जास्त 600 ते 750 रुपये शिल्लक आहे. मग 600 ते 750 रुपये तर सेंट्रिंग वाल्याला मिळतात. मग तो म्हणतो की मी जर 10 रुपयाने घेतलेली केळी, 15 रुपयाने घेतलेली केळी 40 ने विकली तरी मला जर नफा राहणार आहे तो 600 ते 800 रुपयेच राहतो. त्याच्यापेक्षा तू सोडून माझ्याकडे नफा राहत नाही, तेवढं तर मजुरी आहे. म्हणून जर आपण विचार केला, जे गाड्यावर फिरून विकणारे जी लोक आहेत यांनी कधी बंगले बांधले, खूप श्रीमंत झाले, आपल्या मनात ईर्ष्या येते जरूर. खरंच ते 10 ते 40 करतात, पण त्यांचा पगार जर दिवसभराला काढला तर आपल्यालाच लक्षात येते की आपण दिवसभर सुद्धा बसून ते काम करू शकत नाही असं नाही. पण मग आपला काय पदरात पडतो तर पगारच पदरात पडतो. मग
सणवार येतात तिथं धंदाच होत नाही असे दिवस आणि मग अशा महिन्याची डिग्री मारली तर मग एक बेस्ट एक सॅलरी पडते एक चांगली पगार पडतात त्याच्यापेक्षा वेगळं काही लक्षात येत नाही आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा लक्षात आलं की ज्याचं काम त्यानं केलं पाहिजे आपण जर मदत पडलं काय राम नाहीये मग बाहेर बरोबर आहे मग आम्ही असा विचार केला आता मध्ये जे एजंट असतात ज्याला आपण घाऊक व्यापारी म्हणतो ते श्रीमंत चांगले होतात पटक्यात का तर ते गाडीच्या सौद्यावरती खेळतात ते कशावर खेळतात गाडीच्या सौद्यावर खेळतात म्हणजे त्यांचा व्हॉल्यूम इतका मोठा असतो की त्यांनी दिवसभरामध्ये जर 10 गाड्यांची नुसता व्हॉल्यूम मिळवला तरी 50 पैशाच्या मार्जिन वरती एका गाडीमध्ये त्यांना 8-10 हजार रुपये सुटून जातात ते चांगले पैसे कमवतात हे निश्चित करा पण त्यांच्याही पेकांनी अशा 4-5 गाड्या पडतात कधीतरी की तेही त्यातलं बऱ्यापैकी दिशेपण होतात आणि हे आपण मी असं तुम्हाला ठोकपणे काय म्हणतोय कारण मी मुंबई बाजारात आमची ॲम्बेट आमचं ऑफिस आहे एक्सपोर्टचं आमच्या एपीएमसी मध्ये 3,370 गाड्या आहेत वाशी एपीएमसी मध्ये 3,370 गाड्यावरती 3,370 गाड्यावरती गेल्या मी 19 वर्षापासून आहे या 19 वर्षाच्या प्रवासामध्ये मी बघितलं एकही गाडा कुठल्याही व्यापाऱ्याकडे 10 वर्षापेक्षा स्थिर नाही तो वर जातो आणि एकदम इतका खाली येतो की मग तो गाळा चिरतो आणि 3,370 व्यापारी दुसऱ्या पिढीपर्यंत तिसऱ्या पिढीपर्यंत टिकलेला एकही गाळा तिथे मी पाहिलेला नाही याचं कारण आहे की हे सगळं पेरिशेबल आहे पेरिशेबल म्हणजे नाशवंत आहे आणि हे नाशवंतामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पेकाटावरती कधी ना कधीतरी अशी लाभ बसते की त्यानं 5-50 पैशाला जिथं शेतकऱ्याला ट्विस्ट केलेला असते तो मांडकुंडी मुरगाटलेली असते ती एकदम निसर्ग असा काढून घेतो आणि असा काढून घेतो की तो परत पुढे मागे बघायचा लायकीचा राहत नाही आणि मग ती अवस्था आम्ही बघतोय दररोज आहे म्हणजे असे कित्येक तरी व्यापारी व्याजानं नेलेले आहेत कित्येक तरी व्यापारी तुमच्याकडे तुम्ही कधी एपीएमसी मार्केटला गेला तर मजा येईल की तिथे तुम्हाला दूध सागर नावाचं एक छोटंच हॉटेल आहे एंट्री करता करता गेटला उभ्या करा त्या हॉटेलमध्ये कोपऱ्यावरती माणसं बसलेली असतात कोणाचं नाही दिलं की सकाळी व्यापाऱ्यांना व्याजानं पैसे देणारे व्यापारी म्हणजे व्याजानं पैसे देणारे खाजगी भिशी चालवणारे किंवा पैसे ठेकेदार असतात ते सकाळी काय करतात सकाळी बरोबर 5 वाजता येऊन त्या हॉटेलमध्ये ते हॉटेल आपण 3 ला उघडतो 5 वाजता बसतात म्हणजे कोपऱ्यावर एक टेबल बुक करतात एक टेबल 10,000 रुपये रोजचा एक टेबल 10,000 रुपये लागला त्या टेबलवर बसायचे 10,000 रुपये आणि दिवसा काढायला एक व्यापारी तो बरोबर सकाळच्या 10 वाजता रात्रीच्या 5 पासून सकाळच्या 10 वाजेपर्यंत तो किमान एक टेबलवरती किमान एका टेबलवरती 40 ते 60 करोड रुपये वाटतो कशासाठी तर सगळ्या शेतकऱ्यांची पट्टी करण्यासाठी व्यापारी जो पिढीवर खाली येतो तो त्या हॉटेलला येतो चहा पितो नाश्ता करतो तिथले गट्टी घेऊन जातो पैसे शेतकऱ्याला वाटतो ही तिथली परंपरा आहे आणि हे व्याज कसं असतं माहिती का दिवसावर असतं दिवसाला 5%, 3%, 4%, 1% दिवसाला व्याज आहे म्हणजे त्या व्यापाऱ्याने तुमच्याकडे घेतलेला भाजीपाला हा भाजीपाला पुढच्या किरकोळ व्यापाऱ्याकडे विकायला गेलं आणि तो विकून त्याचे पैसे येणं याच्यासाठी लागणारे 4 दिवस 5 दिवस या 5 दिवसासाठी दिवसाला 3%, 5% व्याज आहे त्यामुळे हे प्रत्येक जण आपापल्या अडचणीमध्ये आहे आता आपण त्या अडचणीजवळ आपल्याला व्यापारी व्हायचे नाही मेन आपण केली ठीक